अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वनहक्क प्राप्त शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर अद्यापही नोंदविण्यात आली नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही। या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलास कोरेत यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय अहेरी या ठिकाणी धडक देण्यात आली। त्यांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना याबाबत निवेदन सादर केले। सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वनहक्क कायदा 2006 अंतर्गत मंजूर झालेले आणि जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी शीट तयार झालेल्या वनहक्क जमिनीचे शेतकरी अनेक वर्षांपासून त्या जमिनी कसत आहेत। मात्र महसूल नोंदीत नावे नोंदविण्यात आली नसल्यामुळे त्यांना कृषी यंत्रसामग्री, पीक विमा, अनुदान, सिंचन योजना यांसारख्या शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत आहे। महसूल विभागाने विशेष मोहीम राबवून वनहक्क शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर त्वरित नोंद करावीत, जेणेकरून वनहक्काच्या पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ मिळू शकतील, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे। वंचित शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सदर मागणी रास्त असून वनहक्क शेतकऱ्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे। निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलास कोरेत, तिरुपती मडावी, राजेश गट्टमवार, पांडुरंग गंजीवार, बापू जंजरलावार, मंगेश गंजीवार, अंकुलू जंजरलावार, मल्लेश दासरवार, श्रीनिवास तोगरवार, सचिन सल्लम, राजू भूपेल्लीवार, राजना पोचमपल्लीवार, नितीन गड्डमवार यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।